SSM न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी. हॅलो, हां बोल. ठीक आहे, गाडी काढली. हॅलो, पुढे जाऊ. गोटा नाही काही गोटा गणपती बाप्पा म्हणा, चला चालू करा. अलीकडच्या डाडा मारायला. गणपती बाप्पा मी फोन करते या की दादा पुढे या. मामा पडतात घ्या, ज्येष्ठ मंडळी घ्या. हो या की पुढं. हो सुनील मोरे पाटील या. हे फोटो घे बाबा. हा फोटो घे महत्वाचा. घेतो घ्या. कोण आहे राहिले ताई या. कोण राहिले ताई या. गोडोली गोळीबार मैदानातील शिवप्रेमी कॉलनीमध्ये उपस्थित आहोत. आपल्या सर्वांच्या समवेत याच वॉर्डचे सन्मान्य नगरसेवक फिरोजभाई पठाण, सहकारी नगरसेविका पूनमताई निकम आणि समस्त आमचा शिवप्रेमी कॉलनीतील हा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आजच्या 22 मार्चच्या शुभदिनी या ठिकाणी शिवप्रेमी कॉलनीच्या या ओपन स्पेसचा आज कायापालट करण्याच्या निमित्तानं श्रीफळ वाढवून शुभारंभ केला जातोय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या फंडामधून हा संपूर्ण ओपन स्पेस यापुढच्या काळामध्ये विकसित करण्याचं निर्णय सन्माननीय फिरोजभाई पठाण आणि पूनमताई निकम यांनी येथील नागरिकांच्या आग्रहास्तव घेतलेला आहे. या प्रशस्त आणि विस्तीर्ण अशा ओपन स्पेसमध्ये येथील नागरिकांना जे काही मूलभूत नागरी सुविधा आहेत याच्याबरोबरच एक चांगला वॉकिंग ट्रॅक, दरवर्षी गणेशोत्सवासाठी एक सुंदर स्टेज, त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम करण्यासाठी ओपन जिम अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन या ओपन स्पेसच्या निमित्तानं यापुढच्या कालावधीमध्ये होणार आहे, ज्याच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आज मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून झालेला आहे. कायमच फिरोजभाई पठाण हे जरी आत्ता नगरसेवक झालेले असले तरी गेल्या 4-5 वर्षांपासून गोळीबार मैदान, विलासपूर या संपूर्ण परिसरामध्ये सन्मान्य महाराजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या निधीमधून त्यांनी या परिसरामध्ये विकासाची मोठी कामं उभी केलेली आहेत. त्यामुळे येथील सर्व नागरिकांना त्यांच्या कामाचा चांगला परिचय आहे. ही सगळी कामं गुणवत्तापूर्ण असतात, वेळेत पूर्ण होतात आणि नागरिकांच्या गरजेनुसार ही सगळी कामं केली जातात. त्यामुळे आमच्या सर्व शिवप्रेमी कॉलनीतील रहिवाशांना हा नक्कीच एक आशावाद या निमित्ताने वाटतोय की आज सुरू झालेलं हे काम लवकरच पूर्णत्वाला जाईल आणि यानंतर पुन्हा एकदा आपण असंच एकत्र जमून यापेक्षा मोठ्या कार्यक्रमामध्ये या संपूर्ण ओपन स्पेसच्या उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित असू असा आशावाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. पुनश्च एकदा शिवप्रेमी कॉलनीतील आमचे सर्वच नागरिक, रहिवाशी आणि शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं सन्माननीय फिरोजभाई पठाण, त्याचप्रमाणे पूनमताई निकम या सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक धन्यवाद देखील मानतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉलनीतले सर्व माझ्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ आणि सर्व युवक यांच्या आशीर्वादाने ह्या कॉलनीत माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाने यांच्या फंडातनं म्हणजे नगर उत्थानमधनं मागच्या वर्षीच आपण हा शिवप्रेमी कॉलनीतला ओपन स्पेसची ज्या पद्धतीनं ओपन स्पेस खराब होता त्या ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड आणि छोटंसं
एक वॉकिंग ट्रॅक, जसं सुनील मोरे पाटलांना सांगितलं जिम पाहिजे, मुलांना खेळणी पाहिजेत आणि गणपतीसाठी आम्हाला सभागृह पाहिजे. 100% आप्पा तुम्हाला सगळ्यांना माझा शब्द आहे, माझी बहीण पूनमताई, तुम्ही सगळ्यांना आम्हाला एवढ्या मतानं निवडून दिलंय, तुमच्या ताकदीवरून आम्ही निवडून आलोय. त्यामुळे आमचं कर्तव्य म्हणून आम्ही पूनमताई इथंच राहते, हिजीच कॉलनी आहे आणि आम्ही नाही केलं तर तुम्ही सगळ्यांना आमचं कान धरायला पाहिजे. आमचं कर्तव्य म्हणून आम्ही हे काम करणार आहे. चांगल्या पद्धतीनं हे काम होईल. ह्या ग्राउंडमध्ये तुम्हाला सगळ्यांना कॉलनीकरांना संध्याकाळी जेवल्यानंतर एकत्र बसा येईल, एकत्र फिरा येईल, गप्पा मारता येतील. आता थोडंसं मोबाईलमुळं लोक गप्पा मारत नाहीत, पण सगळीजण एकत्र येऊन त्या कॉलनीतले एकत्र बसत्याल अशी मी आणि पूनमताईची जबाबदारी आहे. चांगल्या पद्धतीनं आम्ही या कॉलनीचं विकास काम करू आणि ह्या सगळ्याच भागाचा, गोळीबार असू दे, विलासपूर असू दे, या भागातला विकास काम करायची जबाबदारी आम्हाला तुम्ही एवढ्या ताकदीने दिली, पूनमताईला आणि मला निवडून दिलं, त्याबद्दल माझी जबाबदारी आणि पूनमताईची जबाबदारी वाढली. तर सुनील मोरे पाटील, माझा शब्द आहे तुम्हाला, हे सगळी कामं चांगल्या पद्धतीनं हळूहळू होतील. पण हे तर आता कंपाऊंड, वॉल कंपाऊंडचं तार कंपाऊंड करून, वॉकिंग ट्रॅक करून तुम्हाला बसायला बाकडे देतो, मग मुलांचं खेळणी, परत ओपन जिम सगळीजण आणि सभागृह गणपतीला, आपला गणपती आपण बाहेर शेड मारून चौकात बसवतो, पण आता एवढी चांगली जागा मिळाली, शहरात एवढी चांगली जागा मिळत नाही. पण हे सगळं करताना बाबांच्या माध्यमातून आणि आपले नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष डॉक्टर वकील साहेब बनकर, DG बनकर वकील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि चांगल्या पद्धतीने काम करीन. मला सगळ्या माता भगिनींची अडचण सगळ्यांना मला माहिती आहे, पाण्याची खूप अडचण आहे, पण मी भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, आमची जबाबदारी म्हणून 1 महिना 2 महिने तर तुम्हाला 24 तास पाणी द्यायची व्यवस्था आम्ही करणार आहे. बाबांना 36 कोटीची स्कीम, ही पाण्याची स्कीम लवकरच चालू होणार आहे आणि काचचं पाणी आम्हाला मिळावं म्हणून तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाऊन बाबांच्याकडे एकदा बसवणार आहे. सगळी आपण काचचं पाणी घ्यायचंय आणि काचचं पाणी देणार आहेत म्हणून महाराजांनी बी शब्द दिलाय. जे काय काचचं पाणी, चांगलं पाणी, आता बी पाणी चांगलंच आहे, पण काचचं पाणी आपल्याला मिळावं, आमच्या सगळ्यांची, मी आणि पूनमताई सभागृहात कायम प्रयत्न करतोय. आम्ही 2 महिने 3 महिने झाले नगरसेवक झालोय. जितकं काम करायचं तेवढं आम्ही करतोय, पण सभागृहात बोलायची जबाबदारी माझी आणि पूनमताईची आहे. काचचं पाणी ह्या शाहूनगर, विलासपूर, गोळीबार या सगळ्या भागाला मिळायला पाहिजे अशी विनंती आहे आणि चांगलं काम करू. तुम्ही आमचा विश्वास ठेवलाय, या विश्वासाला कुठंही तडा जाऊन देणार नाही. चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळ्या गोष्टी काम करू. पुन्हा एकदा माझ्या नेत्याचं मनापासून आभार मानायला पाहिजे आणि या सोसायटीच्या सगळ्यांना, चांगल्या शिवप्रेमी कॉलनीतल्या सगळ्या ज्येष्ठांचं, माझ्या माता भगिनींचं आणि सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. चांगलं काम करायला संधी देत आहे की तुमचं आशीर्वादाने आम्ही काम करतोय, एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवप्रेमी कॉलनीतील सर्व महिलांचं, ज्येष्ठांचं, नागरिकांचं जसं सहकार्य मला फिरोजबाईंना लाभतं तसं लाभलेलं आहे, तसं मी सर्वांचे आभार मानते आणि इथून पुढेही तुमचं सहकार्य आम्हाला असंच असू देत. आणि जे आता आपल्या ओपन पेसमध्ये जो सभागृह होणार आहे, वॉकिंग ट्रॅक होणार आहे, तर तो आपल्याला सगळ्यांचाच फायदेशीर होणार आहे. सगळ्यांनी तिथे आपण सगळे एकत्र बसत जाऊ, गप्पा मारत जाऊ. इथून पुढे आपल्या जे मंडळाचे कार्यक्रम होतील तेही इथं एकत्र आपण घेत जाऊ. एवढं बोलते मी.